जानवी मानेचा ब्लॉग. अगं मम्मी थांब ना. नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर काहीच मी ना आता सध्या ट्राय करते थोडं कॅलरी डेफिशिटमध्ये जायचं. शुगर मी पूर्णपणे कट ऑफ करायचं ट्राय करते. मी जे आपलं पीनट बटर आणि ब्राऊन ब्रेडवालं जे कॉम्बिनेशन होतं ते थोडे दिवस स्टॉप करते. बिकॉज पीनट बटर खूप एनर्जी तर देते पण त्याबरोबर कॅलरीज पण खूप गेन होत आहे पीनट बटरमुळे. त्यामुळे आपण थोडे दिवस फक्त प्री वर्कआउटमध्ये बनाना घेतो आणि आपलं कॉफी आलं तर परमनंटच राहणार आहे. मी ना एक नवीन जिम जॉईन केली आता सध्या. असली क्रेझी जिम आहे ना, एवढी क्रेझी म्हणजे डायरेक्ट पूर्ण ओल्ड स्कूल जिम आहे नाही का गाईज, एकदम क्रेझी. आणि हा आपल्या दादाचाच बड्डे पण आहे. सो चला त्याला विश करू आणि जिमचे टूर देते असतो मला मी. एकदम भारी जिम आहे. हॅपी बड्डे. हा बीस्टमध्ये निघालोय आम्ही जिमला आज. ओल्ड स्कूल टाईप जिम आहे नाही का, म्हणजे सो दाखवतो एकदम क्रेझी जिम आहे. दादाचा बड्डे, सगळे विश करताय त्याला, दादाला आपल्या. ही आपली स्टँडर्ड मशीन आहे नाही का. बेसिकली नाही जी जिम आहे ना तर ती पूर्ण कशी ओल्ड स्कूल टाईप जिम आहे नाही का, जे आपण न्यू जिम्स वगैरे बघतो AC जिम वगैरे. हे नाही, हे काहीतरी डिफरंट आहे. मी म्हणजे आता लाईक मला काय सेकंड आहे माझा आज इथे वर्कआउट करायचा फक्त. बट भारी एक्सपिरियन्स होता एक ओल्ड स्कूल जिमचा. म्हणजे मी कम्पॅरिझनमध्ये नाही बोलत, ते जस्ट एक माझा पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितला की हे पण बेटर आहे. आणि हां, इफ जर तुम्हाला पण बघायचं असेल एक ओल्ड स्कूल टाईप जिम कशी असते ते, देन कॉमेंट करा. मी नक्कीच फुल रिव्ह्यू देईल जिमचा. तर जस्ट कॉलेजच्या ग्रुपवर मेसेज आला होता की AC वगैरे घेण्यासाठी येऊ शकतो नाही का. सो आता घरी जाऊ, आपला फर्स्ट प्रोडक्ट इंटेक कंप्लीट करू आणि निघू कॉलेजला. खूप दिवसांनी चालले बरं, भारी वाटतं. त्याला कॉलेजमध्ये गेलं दाखवते आपले फ्रेंड्स वगैरे सगळ्यांना भेटवते. अंड्याचे एवढे ट्रे घेऊन निघालो आम्ही घरच्या दिशेने. हे किती दिवस जातील आता? 15 दिवस फक्त. घरी आलोय आता, 9, 9:15 वाजले. फ्रेश वगैरे होते. सो गाईज ये ना. आज ना बॉईल एग्स खायचं लय कंटाळा आलाय. पण आपण पपाई खाऊ. ह्याच अरे अरे काय करते ती पण. नमुने बाई, नमुने माझ्या घरात. आता हिचं बघ, मी ब्लॉग काढते हिचं फरशी पुसायचं का. नमुने भाई, नमुने. पपई खाऊ. मी स्किप जरी केलं ना बॉइल्ड एग्स, पण जर ऑमलेट वगैरे जरी करत असेल ना त्यामध्ये फक्त 1 टेबलस्पून तेल टाकेल मी, ते पण तव्याला. अगं मग मी थांब ना. ऑमलेट खाली चिटको नये म्हणून फक्त तेवढं तेल टाकते आणि त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकते, फक्त मीठ. मिरची वगैरे काहीच नाही. तुम्हाला नको वाटणं बॉईल एग सोडले काय चटपटी तर ऑमलेट बिमलेट खाई, असं काहीच नाही खायचं. ठिकाणी 3 अंडे, एवढंसं तेल आणि रंग येण्यापुरती हळद आणि हे मीठ टाकून रेडी आहे आपली लो कॅलरीवाली भुर्जी. 3 एगची भुर्जी रेडी. आणि मी तिच्यासोबत 2 ब्रेड पण भाजून घेतले, ब्राऊन ब्रेड्स हे. आणि माझी मम्मी इथं कोणत्या तरी प्रकारचा पराठा बनवू राहिली. लच्छा पराठा. लच्छा पराठा, ठीक आहे, लच्छा पराठा आहे. सो तो पण खाऊ, त्याचा पण रिव्ह्यू देऊ, भुर्जीचा पण रिव्ह्यू देऊ. भुर्जी खातो आता आणि तारक मेहता तर इम्पॉर्टंट. भुर्जीचा रिव्ह्यू देऊ गाईज, कशी झाली आपली. खूप कमी तेल, म्हणजे ऑलमोस्ट नव्हतंच तेल काही. तेल, थोडासा कांदा, थोडीशी हळद आणि 3 एग्स ब्राऊन ब्रेडसोबत. कशी लागते बघू. ते 95% लोकांना नाही आवडणार, कारण मी याच्यामध्ये कोणता मसाला यूज नाही करत आहे, ऑइल यूज करत नाही जास्त. थोडी कमी टेस्ट आहे बट हा
टेस्टी तर आहे, पण हां प्रोटीन फुल नक्कीच आहे. सो नक्कीच ट्राय करू शकता. इफ जर तुम्हाला बॉईल एग्स खाऊन जर कंटाळा येत असेल तर नक्कीच ट्राय करा. मम्मीच्या हातचे पराठे रेडी आहे गाईज. कोणते पराठे बनवले तिने तिलाच माहिती. कोणते लच्छे पराठे बनवले तिने. टेस्ट करून बघू कसे करा मी खूप 2 मिनटं. भारी मुळात आहे ना, ॲक्च्युली ऑनियनचे वगैरे फिलिंग टाकून खूप साऱ्या गोष्टी पनीर वगैरे टाकून ना एवढे टेस्टी होता ना गाईज, एवढे भारी लागतात ते. कॉमेंट करा जर रेसिपी पाहिजे असेल द्यायची. खूप टेस्टी, खूप जास्त. याच्यात तर फक्त थोडीशी हिरवी मिरची टाकलेली बस. भुर्जीसोबत ट्राय करून बघू कसं लागतं. एक नंबर. जर पोळी खायचा कंटाळा आला असेल नक्कीच ट्राय करा. सो चला गाईज, आपली फटफटी घेऊन निघू आपण आता कॉलेजच्या दिशेने. किती वाजले एकदा पाहू द्या बरं गाईज. 11 वाजले गाईज. सो टाईम न करता निघू. चला भेटू मग कॉलेजमध्ये जाऊ. परत दाखवते तुम्हाला, सगळ्यांना भेटू द्या, सगळे येतील ना. जरा पावसाचा विषय नाही का, या पुलाखाली ना डायरेक्ट स्विमिंग पूल रेडी होऊन जातो नाही, म्हणून आहे ना आपण एक दुसऱ्या रस्त्याने जाऊ. बघा हा नाही पुढचा रस्ता आहे, हा रस्ता जरा बेटर आहे नाही का. म्हणजे कसं थोडं लॉंग पडतो बट बेटर आहे लाईक त्या स्विमिंग पूलमधून जाण्यापेक्षा. हॅलो बेटर आहे हे, बेटर आहे. ओ भाई सिनियर्स भेटले आपले. सिनियर आता भेटलं इथे आपल्या. आणि आल्फिया आता इकडं आज सीसीएम का मग आता आज डायरेक्ट घरी का खरं 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 बोलतो सांगितलं आई गप्पा खरं खरं सांग. ती भेटली, ती दिसली गाइस. ये इस बात का वास्तविकता से कोई ताल्लुकात नहीं है. दाखव ना सिस्टीम टेक्नॉलॉजी आहे. बेस्ट फ्रेंड बेस्टी आहे माझ्या बेस्टी आहे. येऊ का थांबा, LC घेऊन आले, भेटते परत. याची लिफ्ट, शेवटचा दिवस. पटनम विशाखापट्टणम आमच्या बहिणीला फॉलो करा, सपोर्ट करा नाही का. नक्की करा. मार्कशीट घेतली गाईज, पण विशाखा दिसत नाही, पुढे गेली काय माहिती. ही ना पक्का वॉशरूममध्ये असं गॅरंटेड गोष्ट आहे, वॉशरूममध्येच असं. तिची फेवरेट जागा आहे. कारण वाटलंच होतं तू वॉशरूमच्या इथं असशील, वाटलंच होतं. मी लिटरली व्हिडिओत सुद्धा बोलले माहिती का, म्हटलं ही पक्का वॉशरूममध्ये असेल. म्हटलं फेवरेट प्लेस बिग बॉस. इट्स नॉट बिग बॉस, प्रोव्हिजनल. पुढे गेलं प्रोव्हिजनल सर्टिफिकेट घेऊन चाललं. अरे सारखा गाईज गर्दी इथं गर्दी झाली गाईज. ले भाई धक्का बिक्का नको तू मागू ना, धक्काबुक्की करू नका एकदम. शिवाय देत देत चाललोय खाली. पावलं जड पडले, उतरवत नाही, जाऊ शिरले वाटत आहे माहिती काय. मी उतरवले पावलं, जड पिटले पडले माझे पावलं. एसके जरा कधी वनवर लक्ष राहू द्या बरं का. सागमन थांबा गाईज. मी आता हेलो दीदी और जानवी दीदी हो गई है इधर. सिव्हिलच्या पोरी भेटलाय नाही का, घराचे कामं करायचे असतील तर बोलवून घ्या या दोघींना, घराचे कामं करून देतील. कन्सिस्टंट सपोर्टर आहे आमचे.
एल सी भेटला आहे फायनली आम्हाला. सो निघायच्या तयारीत आहे. इथं आम्ही सगळे कॉलेजला पण सोडलं नाही काय, तिथं पण वट पौर्णिमा केलेली दिसते. काहीतरी बालिशपणा कराल आणि नंतर म्हणाल मला नको घेऊ बरं का मी ब्लॉगमध्ये. रस्ता चालले होते नाही का मी कॉलेजवरून जाऊन वगैरे. एकदम भारी वाटलं गाईज, लय दिवसांनी कॉलेजला गेलो ते. आणि हा गाईज मी एक गोष्ट सांगेल सगळ्यांना, गुरु गोविंद सिंग पॉलिटेक्निक इज अ बेस्ट कॉलेज आय हॅव एव्हर सीन. बेस्ट कॉलेज भाई, म्हणजे लाईक खूप भारी एक्सपिरियन्स आहे. म्हणजे खूप काही शिकवलं त्या कॉलेजनी, खूप मेमरीज दिल्या त्या कॉलेजने मला, खूप लोक दिले त्या कॉलेजने मला, म्हणून ते कॉलेज खूप बेस्ट आहे. म्हणजे एक वेळ ठीक आहे कॉलेजला तरी मी 1% कमी देईल, बट जे लोक मला कॉलेजमध्ये भेटले ना, हॅट्स ऑफ, डायरेक्टली हॅट्स ऑफ त्यांना, लोकांना, सगळ्यांना यार एक नंबर कॉलेज आहे. हे डिप्लोमा असा मी नाही विसरू शकत कधी. हे मेमरीज, हे दिवस मी नाही विसरणार कधीच. आणि जे कोणी आता 10th नंतर पासआउट झाले त्यांनी डिप्लोमा करायचं आहे, पहिल्या लिस्टला नाव टाकायचं आहे गुरु गोविंद सिंग पॉलिटेक्निकचं. बेस्ट कॉलेज आहे, कारण त्या कॉलेजमधून तुम्ही काही ना काही चांगलं शिकूनच निघणार आहे. डोंट वरी. चल ना पुढं चालले. तिला वाटलं फोटो काढते. कुठे गेली होती? आजीकडं. आजीला पण मैत्रिणी आहे बरं का, दररोज जाते आजी मैत्रिणी इकडं. आज आपल्या घरात आळूच्या वड्या गेल्या नाही का. आळूच्या वड्या म्हणजे आपला फेवरेट आयटम आहे. टेस्ट करून पोहाच्या कशा झाल्या. एक नंबर. डायरेक्ट तोडच नाही, तोड नाही डायरेक्ट. माझा फेवरेट आयटम आहे गाईस. माझ्या सगळ्या मैत्रिणींनो, मित्रांनो ऐकून घ्या. इफ जर कधी मी तुमच्या घरी येणार आहे, असं जर प्लॅन होणार असेल तर प्लीज आळूच्या वड्या बनवा. बोला ना. माझे बाप्पा एवढे भामटे ना. जेव्हा सगळी शांत राहतं ना, फुल एडी घेते मम्मीची, फुल एडी घेते, फुल चिडायला लावते तिला. आणि मी जेव्हा कॅमेरा काढते ना, पप्पा बोला ना, आता काय बसले अशी. पप्पा काय कर राहिले. सगळ्यात जास्त कॉमेडी आयटम कोणी असेल ना घरात. हो एकदा बाईसेप दाखवा बरं. दाखवा ना. कशाला किती भाव खातो दाखवा ना. दाखवा ना पण पप्पा, दाखवा ना एकदा. ॲक्च्युली जोक काय झाला, टी व्हीमध्ये ॲड आली होती की एक नवीन कोणतं तरी संतूर साबण आहे ग्रीन कलरचा. जर हा लेमन मला जर त्याच्यानं आंघोळ केली तर एनर्जी येते. पप्पा मम्मीला म्हणते तर साबण आलायचा काप. म्हणजे एक शॉट तिला टोमणे मारत होते की याच्यात एनर्जी नाही. बसा शांत. आधी बोलू घेतला, आता जस्ट इंडियन डाएट. जेवण झालं मंडळी आपलं मस्तपैकी. आता थोडं वॉक करू आपण, आपलं टार्गेट कंप्लीट करू आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. थँक्यू सो मच. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग.